गुड मॉर्निंग. तर आता वाजले आहेत सकाळचे 7:30 आणि माही स्कूलमध्ये गेली आहे. तिला टिफिन बनवला, पोहे दिले तिला आज डब्यामध्ये. आज माझी उठायची बिलकुल इच्छा नव्हती. खूप उशीर होऊन गेला आता रात्री. माझे डोळे पण बघू शकता कसे थोडे सुजल्यासारखे दिसत आहेत. पण तरी मुलांचं स्कूल असतं म्हणजे उठावंच लागतं. आणि ते खाण्यापिण्याने तर आपल्यालाही चांगलं नाही वाटत. तर तिला फटाफट टिफिन बनवला आणि पोहे, आता बाकीचे पोहे मी खाऊन घेते, ब्रेकफास्ट करते. काल ताई 5 वाजता इकडनं निघाल्या अहमदाबाद जायला रिटर्न. आणि ते गेले. मग थोडं सुनं सुनंसं वाटत होतं घरात, कारण 2 मुली एकदम कमी झाल्या. ताई पण आहेत बोलक्या, त्याच्यामुळे खूप असं कमीसारखं वाटत होतं, की एकदम सुनं सुनंसारखं वाटत होतं. मुलींची पण अजून इच्छा होती इकडं राहायची, हरिप्रिया, रावी दोघींची. पण स्कूल असतं ना, स्कूल बुडत होतं. म्हणजे मग त्यांनाही स्कूलमधनंही वॉर्निंग्स भेटत असतात, की मुलांना रेग्युलर पाठवा स्कूलमध्ये. त्यांचं स्टडी जे ते डिस्टर्ब होऊन जातं. पूर्ण जी स्कूलची लिंक असते ती डिस्टर्ब होते. माही पण एक दिवस गेली नव्हती स्कूलमध्ये आणि नेमकी तेव्हाच तिची क्लास टेस्ट झाली मॅथ्स सब्जेक्टची. तर मॅथ्सचा त्या चॅप्टरचा स्टडी तिने खूप चांगला केला होता आणि तिला ती टेस्ट द्यायची होती. पण नेमकी ती गेली नाही आणि त्याच दिवशी बरोबर टीचरने टेस्ट घेतली. तर असं थोडं मुलांचं डिस्टर्ब होऊन जातं. त्याच्यामुळे परत आता गाडी लिंकवर लागली आहे. आजपासनं रेग्युलर जाईल माहीसुद्धा स्कूलमध्ये. इथे हजबंडसुद्धा ब्रेकफास्ट करतायत आणि साईड बाय वर्कसुद्धा चालू झालं आहे. मी सुद्धा 8 वाजेला माझं वर्क चालूच करून देते. गुड मॉर्निंग. तर खूपच दूर होता कॅमेरा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता मी बनवते इथे उसळ माईच्या टिफिनसाठी. फोडणी झालेली इथून आणि हे स्प्राउट्सही इथं धुतले. बघा, आता या उसळला थोडं पाणी टाकून मी शिजू देते. आता उसळ इथं शिजते आहे, तोवर आता मी इथे दूध ठेवलं आहे. तर चहासुद्धा बनवून घेते. उसळ रेडी आहे. आता त्यात ही स्वच्छ धुतलेली कोथिंबीर जी आहे ती टाकून घेऊया. माही गेली स्कूलमध्ये टिफिन घेऊन आणि मग घरीसुद्धा तिला थोडं ब्रेकफास्ट करायला दिलं होतं. तर आता ती येईल दुपारी 2:30 वाजता. स्कूल खूपच लेट सुटतं, त्याच्यामुळे मुलांना थोडा व्यवस्थित टिफिन, थोडा हेवी असा टिफिन द्यायला लागतो, म्हणजे त्यांना भूक नाही लागणार. बॅगसुद्धा खूप हेवी असते तिची. तर 7th स्टँडर्डमध्ये आहे आणि बुक्सही खूपच आहे. खूप सारे सब्जेक्ट्स आहे, त्याच्यामुळे मग मुलं थकून जातात इतकं हेवी वजन उचलून उचलून. आज रुहीचे सगळे खेळणे मी स्वच्छ धुवून ठेवले, कारण ती खेळता खेळता तोंडातही टाकते. त्याच्यामुळे धुवून टाकले मग सगळे खेळणे. आज सुट्टीसुद्धा आहे, त्यामुळे मग आज वेळ मिळतो मला. मी आता आली होती मिस्टरांसोबत बाहेर. मला एक ब्लाऊज घेतलं होतं मी साडीवरती, तर ते मॅचिंग नाही आलं, मग ते चेंज करायचं होतं. तर ते झाल्यानंतर इथे त्यांचा फोन चालतो आहे, तोवर मग मी म्हटलं तुम्हाला दाखवते कसा नजारा दिसतो आहे रात्रीच्या वेळेला. छान लाईटं लाईटं लागलेत सगळीकडे आणि खाण्यापिण्याच्या ठिकाणी तर ऑलवेज गर्दीच असते. सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवारी तर खूपच गर्दी असते. बऱ्याच हॉटेल बाहेर तर लाईनच सुद्धा असते. स्कूलमध्ये आहे आज स्पोर्ट्स डे, तर त्यासाठी ती रेडी होती आहे. स्पोर्ट्स डे आहे आणि तिने 2 कॉम्पिटिशनमध्ये केलं आहे ना, तू पार्टिसिपेट 2 कॉम्पिटिशनमध्ये केलं आहे. कोणते कॉम्पिटिशन आहे? पिकअप दी कोन आणि बॉल बॅलन्सिंग.
हां, तर हे 2 कॉम्पिटिशन आज होणार आहे आणि प्लस आज माहीचे डॅडीसुद्धा मॅरेथॉनमध्ये रनिंग करणार आहे 10 किलोमीटर. तर ते घरी आल्यावर दाखवते मी तुम्हाला. कॉल आला आहे की त्यांची जी रनिंग आहे मॅरेथॉनमध्ये ती कंप्लीट झाली आहे, मेडल मिळालं आहे. तर ते घरी आले की मी लगेच दाखवते तुम्हाला मेडल. आत्ता वाजले आहेत 8:30. हे पहा. आणि आज थंडीसुद्धा कमी वाजते आहे आणि मला खूप आवडतं असं वातावरण, म्हणजे कमी थंडी पाहिजे पण कमी पाहिजे. जास्त थंडी असली की टाईल्स सगळ्या गार होतात आणि मग चालतानाही थोडं पायाला त्रास होतो. आपल्याला स्वेटर घालून राहायला लागतं, तर तशी थंडी मला नाही आवडत. ही थंडी छान आहे थोडीशी. रुहीला सकाळीच मी एकदा दूध पाजलेलं आहे आणि आता तिचं पुढचं जेवायची तयारी पण मी ठेवलेलं आहे गॅसवर. तिचं बनतं आहे. आता आई अजून झोपल्या आहेत. त्या येतील आता थोड्या वेळानंतर खालती. त्यानंतर मग आम्ही थोडंसं चहा नाश्ता वगैरे करू आणि मग त्यानंतर आई तिला खाऊ घालते. आता हजबंडसुद्धा येतीलच थोड्या वेळात, मग आपण त्यांचं मेडल बघूया. आले मेडल घेऊन आले. किती किलोमीटरचं होतं तुमची? 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. वर्षाताईंसोबत खरेदीला गेली होती तेव्हा 2 ड्रेसेस घेतलेले, तर ते मी तुम्हाला दाखवते. ठीक है, बाकी बिजनेस भी हो जाता है कि कहीं ना कहीं स्ट्रीट को लगता है कि हाँ, तो तुम वाटर बंद करी त्याच्यावर ठीक ठाक रिकवरी यहाँ पर आपको वेदांता के स्टॉक में आती हुई दिख रही है. येऊ कसं नका सोचे जे प्रमाणे दुपट्टा आहे, खूपच छान छान आहे. चालू कर सकते खूपच चमकी आहे ह्याला पूर्ण. जे टाइम आणि हे वर्क पण खूप छान जे आहे. टाइम प्रमाणे जातो. हे पहा. पूर्ण भरलेला ड्रेस आहे, खूप छान. स्टॉक्स है, कॉपर है या बेस मेटल्स आप इन्हें कह लीजिए, यहाँ पर जबरदस्त एक्शन है. एमसीएक्स को देखिए, एकाएक बड़ी गिरावट है, हालांकि ये स्टॉक भी थोड़ा सा ऑप्टिमिस्ट की रिकवरी की तरफ ट्रेंड दिखा रहा है. हिंदुस्तान कॉपर दिन के दौरान 15-16% तक की गिरावट आ गई थी. हा दुसरा ड्रेस आहे, त्याला इथं गळ्याला पूर्ण डिझाईन आहे एक ही गिरावट में, एक ही दिन की गिरावट में 18,000 करोड़ का मार्केट कैप साफ. आणि याच्यावर दुपट्टा हा या प्रकारे. लेकिन नाल्को अभी भी आप देखें तो ऑलमोस्ट 8 से लेकर 9% नीचे कारोबार करता हुआ नजर आ रहा है. इसके अलावा अगर आप देखें तो अशी पूर्ण प्रिंट अँड डिझाईन आहे, तर हे सुद्धा खूप छान कॉम्बिनेशन आहे. फाइनेंसिंग कंपनीज में चाहे मनोरम की बात करें, मुथूट की बात करें, मुथूट ज्यादा गिरा हुआ है. दोघांवरती अशा पॅन्ट आहेत नीचे अभी भी स्टॉक आपको नजर आएगा. और साथ में एनएससी के आईपीओ की जो एनओसी मिल. आता आम्ही जातो आहे बाहेर फिरायला, तर रेडी झालोय, इथं झुल्यावर बसलोय. रुई इकडे बघ. चला ए बाय बाय कला, बाय 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 रुई बाय रुई कर. बाय तू कर. इकडे लाव माही गं, पण कुंकू आली लाव. रेडी होऊन. चल बघ, चल. माही. आता आम्ही आलो आहोत एका बड्डे पार्टीमध्ये. हजबंडचे फ्रेंड आहेत ऋषी भैया, तर त्यांचा जो मुलगा आहे शिवाय नाव आहे त्याचं, तो 1 वर्षाचा झाला आहे आणि त्याचा हा पहिला बड्डे सेलिब्रेट करता इकडे. माही आणि रुही दोघींनाही खूप मजा आली इकडे बड्डे पार्टीमध्ये. रुहीला आम्ही खूप नाही फिरवत, पण इकडे मग घेऊन आलो होतो. इकडे खूप सारे लहान मुलं होते, म्हणजे तिलाही खूप मजा आली. आणि आई गेल्या होत्या स्वामीनारायण मंदिरामध्ये. तर बड्डेचा केक इथे यायचा बाकी होता, तर तोवर हे सगळे लहान मुलं खूप मस्ती करत होते, खेळत होते. आणि बड्डे बॉय सोबत त्याची मम्मासुद्धा फोटो सेशन सगळं चाललेलं होतं. इथे स्टार्टर्स आणि ज्यूसेस देत होते, तर आम्ही तोवर स्टार्टर आणि ज्यूस एन्जॉय केलं.
मला हे बड्डे बॉयचं जे नाव आहे शिवाय ते खूपच आवडलं. खूपच मस्त नाव आहे. रुही आता अशी कडेवर जास्ती वेळ राहत नाही, तर तिला असं वाटतं मी खालती जाऊ आणि खालती दुसऱ्या मुलांसारखं खेळू. पण मी, माही आणि हजबंड आम्ही तिघांनी मिळून तिला हँडल केलं. कधी मी घेत होती, कधी माही घेत होती, तर कधी हे घेत होते. आम्ही गेल्यानंतर तर मग इथे बड्डेसाठी खूपच गर्दी झाली होती. सगळे गेस्ट पार्टीमध्ये हे रिटर्न गिफ्ट मिळालं. हा असा बाऊल, त्याच्यासोबत हे असे 2 स्पून्स आहेत आणि अशी लीड आहे त्याला. तर याला ओपन करून दाखवते मी. हे असं स्टीलचं आहे हातात, खूपच छान आहे.